मैत्रिणींनो, स्मिता किचन कोकणी चवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना स्मिता किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर मग आज मी कोणती रेसिपी बनवते तर बांगड्याची कढी आणि बांगडे भाजून दाखवणार. तर मी हे बांगडे आणले, हे स्वच्छ धुवून आधी धुवायच्या आधी मिठाला लावलेले, छान मीठ लावून ठेवलं मी 1 तासभर आणि त्याच्यानंतर हे धुवून घेतले. तर आता मी याची कढी आणि भाजलेले दाखवते तुम्हाला. तर इथे मी घेतलं आहे साहित्य, हे फक्त भाजलेल्या बांगड्यांसाठी साहित्य घेतलं आहे मी. इथे घेतलं आहे एव्हरेस्टचं लाल तिखट कलर येण्यासाठी, हा मालवणी मसाला, हळद, धनेपूड, इथे थोडंसंच मीठ घेतलं आहे कारण का बांगड्यांना मीठ लावलेलं आहे. आणि इथे घेतलं आहे आगळ. तर हे बांगड्यांना भाजायच्या बांगड्यांना मी हे साहित्य लावून घेते. इथे हे मी बांगडे घेतलेत, हे फक्त 100ला 4 मिळाले मला. तर आता मी हे सगळं ह्याला लावून घेते मिक्स करून. हे असे लावून ठेवलं थोडा वेळ, 5-1 मिनटं, का तोपर्यंत मी जे कढी बनवणार आहे ना बांगड्यांची, त्याचं मी साहित्य तुम्हाला दाखवते. याच्यात एक मी डोकी आणखी काढते आणि हे ठेवते डोकं, हे म्हणजे कढीमध्ये टाकायला होईल. आम्ही याला बांगड्याची कढी बोलतो. तर हे लावून ठेवलं आहे मी. इथे घेतलं आहे मी बांगड्याच्या कढीसाठी साहित्य. इथे घेतलं आहे लाल एव्हरेस्टचं तिखट, हळद, 2-3 लसूण पाकळ्या आणि इथे घेतलं आहे मी कांदा, 2-3 लसूण पाकळ्या आणि हे आहे हे बेडगी मिरची भिजत घातलेली, ह्याच्यात एक तिरपळ टाकलेली. आता तुम्हाला दाखवते मी धने, त्याच्यात सर्व काढून घेते मी. आता हा आगळ लावून झाल्यानंतर थोडासा आगळ टाकून देते मी याच्यावर, म्हणजे हे तोपर्यंत छान त्याला लागेल आणि जो बांगड्यांना हिवस वास असतो ना तो येत नाही. आणि एक तुम्हाला टिप सांगते, आता गरमी चालू झाली तर बांगडे हे जे वातड असतात, तर आता मी आणलेत पण नंतर गरमीमध्ये मी आणणार नाही, नंतर मग त्याची टेस्ट पण येत नाही आणि गरमीमुळे आपल्याला अंगावर पुरळ वगैरे येतो. असे हे बांगडे वातड असतात, म्हणून हे कमी प्रमाणात खायचे. आणि ह्याला चांगला मीठ मसाला मी आता लावून ठेवला आहे. बांगड्याच्या कढीला वापरल्यामुळे त्याचा ह्याला तिरपळा बोलतात, वास पण छान येतो कढीला आपल्या. तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून सांगा. बांगड्याच्या कढीला तुमच्याकडे असे भेटतात का हे पण सांगा. तर मी छान हे मिक्सरला वाटून घेते आणि त्याच्यातच मी हा टॅमॅटो ॲड करणार आहे आणि हा कांदा फोडणीला आहे आणि कोथिंबीर वरून कापून टाकणार आहे. चला तर मग मी वाटून